महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा। या महानगरपालिकेचं करायचं काय? या महानगरपालिकेचं करायचं काय? आज साकीनाका मेट्रोच्या खाली आम्हाला या गटरच्या सहन पाणीमध्ये बसावं लागलंय, कारण गेल्या 10 दिवसापासून ह्याच्यापेक्षा वाईट, आता तर पाणी खूप कमी झालेलं आहे, परंतु ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती या साकीनाका मेट्रोच्या खाली आहे। गेल्या 10 दिवसापासून तर खूप जास्त आहे, पण हे 365 दिवस आमच्या चांदिवलीची जनतेला सहावं लागतं। निवडणूक आली की हिंदू हिंदू म्हणून मतदान द्या, लोकांनी दिलं, परंतु आता सगळे विसरले। आता कुणाला कुणाची गरज नाहीये। आता 4.5 वर्ष तुम्हाला हे सगळे सहन करावं लागेल, कारण आता तुम्ही मतदान केलेलं आहे, विषय संपला। आता 4.5 वर्ष काही फरक पडणार नाही, परंतु माझ्या या चांदिवलीची जनतेला आम्ही एक विश्वास देतो की जिथे जिथे अशी परिस्थिती असेल तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता चांदिवली विधानसभेमध्ये उभा राहणार। आम्ही गेले 2 तासपासून बसलेलो आहोत। आम्ही साकीनाका पोलीस स्टेशनची माफी मागतोय, कारण आमच्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होत असेल, परंतु साहेब शेवटी आमच्याकडे काही पर्याय नव्हता, कारण अधिकाऱ्यांना सांगून सांगून आम्ही थकलो। परंतु काय आता तक्रार करायची तर कुणाकडे? अधिकारी मस्त, कॉन्ट्रॅक्टर मस्त, लोकप्रतिनिधी मस्त, फक्त जनतेला मूर्ख बनवायचं काम चालू आहे चांदिवली विधानसभेमध्ये। मी तर हे सांगतोय की संघर्ष नगरमध्ये 250 बेडचा एक हॉस्पिटलचं काम चालू आहे, म्हणजे अशी परिस्थिती ठेवा आणि माझ्या चांदिवलीची जनतेने आजारी पडावं आणि डायरेक्ट त्यांनी संघर्ष नगरच्या त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट व्हावं। साहेब बरोबर आहे ना? ही परिस्थिती माझ्या चांदिवलीची जनतेची आहे। मला हेच समजत नाही की माझी चांदिवलीची जनतेची चूक काय? त्यांनी भरभरून तुम्हाला मतदान केलं, तुम्हाला निवडून दिलं, परंतु तरी सुद्धा आमच्या या चांदिवलीची जनतेची ही परिस्थिती का? त्यांची चूक काय? आता हळूहळू त्यांनाही समजेल, कारण येणाऱ्या 4.5 वर्ष तुम्हाला कोणी विचारणार नाही। माझी मायबाप जनता, या चांदिवलीची जनताला मी सांगतोय, कोणी विचारणार नाही तुम्हाला। फक्त हा रोडचं काम चालू आहे, त्या रोडचं काम चालू आहे, फक्त हेच होणार आहे। परंतु मी सांगतोय या चांदिवलीची जनतेला की संपूर्ण मुंबईमध्ये जिथे जिथे डांबरीकरणचे रोड असतील तिथे तिथे कुठल्या आमदार असेल, खासदार असेल, कुणाला काही मेहनत करायची गरज नाही। सगळे पास झालेले आहेत, त्यांना कंपल्सरी सिमेंट रोड करायचेच आहेत। म्हणजे कुठलं मोठं काम नाहीये ते। मोठं काम हे आहे की 365 दिवस हे जे गटरचं पाणी निघतोय ना साकीनाका मेट्रोच्या खाली, ते बंद झालं पाहिजे। त्याचा परमनंट सोल्युशन काय ते तुम्ही काढा। हा जीसीबी इथं उभा आहे, डंपर येणार, गाडी भरणार आणि निघून जाणार, परंतु परत 8 दिवसानंतर हीच परिस्थिती राहणार। मला हे सांगा की ह्याचं परमनंट सोल्युशन का होत नाही? 20 वर्षाच्या आमदारांनी काम नाही केलं, चांदिवलीची जनतेने घरी बसवलं। 5 वर्ष हीच परिस्थिती होती, परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलंय की काय झालंय। महाराष्ट्राची जनतेने, मुंबईच्या जनतेने आणि खास करून चांदिवलीच्या जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान केलंय, परंतु ते मतदान आमच्यापर्यंत पोहोचला नाही। जे झालं ते झालं, परंतु आमची जबाबदारी आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आहे की जिथं जनतेला त्रास असेल तिथे उभे राहा, त्यांच्यासाठी उभे राहा। आणि आज आम्ही गेल्या 3 तासापासून इथं उभे आहोत। या गटरच्या पाणीमध्ये पूर्ण अर्धा साकीनाका मेट्रो स्टेशन पर्यंत पाणी होतं, आता पाणी कुठेतरी कमी झालंय। साकीनाका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी विनंती केली की कृपया करून आपण इकडनं उठा, हा एक खराब पाणी आहे, ह्याच्यामुळे आपणही आजारी पडू शकता, पण काय करायचं? शेवटी
जनतेसाठी आम्हाला हे सगळे करावं लागणार आहे, कारण 4.5 वर्ष आम्हालाच आंदोलन करावे लागणार आहे. कारण तुम्ही हिंदूंच्या नावाने मतदान केलं आणि आता का या खराब पाणीनी या सांडपाणीनी हिंदू आजारी पडणार नाही का? म्हणजे फक्त मत घ्यायसाठी हिंदू आणि बाकी 4.5 वर्ष या हिंदू लोकांना धारेवर सोडून दिला तुम्ही. पवार साहेब, आम्ही आपल्याला त्रास देतोय पोलीस स्टेशनला, आम्ही आपली माफी मागतोय. कारण आंदोलन घ्यायचं आम्ही ठरवलं नव्हतं, परंतु जी परिस्थिती आहे, गेल्या 3 तासापासून पोलिसांची गाडी इथं उभी आहे, परंतु ते महानगरपालिकेचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर दोघे मस्तीमध्ये आहेत. त्यांना असं वाटतंय की आम्ही नाही गेलो तर काय फरक पडणार नाही. पण मी शब्द देतोय, जेपर्यंत हे कचरा उचलायला येणार नाही तेपर्यंत आम्ही इकडनं उठणार नाही. जे व्हायचं माहिती होऊ द्या, आम्ही बघू काय करायचंय. ठाकरेचा प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन करायचं तेव्हा मग घाटकोपर पोलीस स्टेशन असेल की साकीनाका पोलीस स्टेशन असेल, कारण ते ह्याच्यामध्ये मध्यस्थी करतात. ते बिचारे कॉन्ट्रॅक्टरला कॉल करतात, ते अधिकाऱ्यांना कॉल करतात. माझं एवढंच म्हणणं आहे, जसं आम्हाला दिसलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आम्हाला ही परिस्थिती चांदिवलीच्या जनतेची दिसली, तर इकडच्या सत्ताधाऱ्यांना का दिसत नाही? का दिसत नाही सत्ताधाऱ्यांना? एवढा घाण पाणी साकीनाका मेट्रो स्टेशनच्या अर्ध्यापर्यंत पाणी होता गटराचा. हे पाठीमागच्या एक दुकानवाल्यांनी फोन केलं, जर मी माझं नाव दिलं तर आम्हाला धमक्या भेटतात. ही भीती दाखवतात त्यांना, पण कसं चालेल? परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. जिथं जिथं माझ्या चांदिवलीच्या जनतेला त्रास असेल तिथं तिथं आम्ही ठामपणे उभा राहू. आमचे साकीनाका पोलीस स्टेशन खूप मेहनत करत आहे, परंतु साहेब आम्हाला माहिती आहे की घेंड्याची जे चमडी असते ना त्याच्यापेक्षा पण जाड चमडीचे लोक आहेत. ते लोक येणार नाही. लोक परंतु या चांदिवलीची जनतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जे करावं लागेल ते आम्ही करणार. जर त्यांना वाटत असेल कुणाला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता घरी बसणार, तर आम्ही सांगतोय आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत. आमचा नेता पण दबंग आहे आणि आमचे कार्यकर्ते पण दबंग आहे. आम्ही जेपर्यंत आमच्या चांदिवलीची जनतेला जिथं त्रास असेल सॉल्युशन भेटणार नाही तेपर्यंत आम्ही आतापासून ठरवलं आहे त्या जागेवरनं उठायचंच नाही. पण उद्या जे काय व्हायचंय ते पूर्ण मुंबईचा हब म्हणला जातो साकीनाका. त्याच्या समोर 5 स्टार पेनिन्सुला हॉटेल आहे. किती मोठे मोठे गिराक येतात साकीनाका पेनिन्सुलामध्ये. मोठे मोठे अधिकारी येत असतील मीटिंगसाठी, परंतु मला हे समजत नाही कुणाला का दिसत नाही. फक्त सांगायचं, सुरुवातीला सांगायचं की बाबा हे तर फेसबुक बाबा आहे, फेसबुक लाईव्ह करतात. आणि आज आपण बघितलं तर लहान लहान गटर जर साफ केले तर सगळे फेसबुक लाईव्ह चालू करतात. अहो, आमच्या आणि तुमच्या फेसबुक लाईव्ह मध्ये खूप फरक आहे. आम्ही जनतेसाठी काम करतोय आणि जनतेची जी मूलभूत सुविधा आहे आम्ही ते त्यांना द्यायचा प्रयत्न करतोय. हे रस्ते आणि हे मी खरं सांगतोय, जर देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असेल किंवा महानगरपालिकेचे कुठले अधिकारी तुमचे ओळखीचे असतील तर त्यांना विचारून घ्या की जेवढे मुंबईचे रस्ते आहेत ते कंपल्सरी सिमेंट रोड करायचे म्हणजे करायचेच आहेत. जर ठरवलं की आम्हाला हे नाही करायचं तरी चालणार नाही. फक्त रस्त्याचे काम चालू असणार. आज बरेच हॉस्पिटल बनून रेडी आहे, परंतु आता मला असं वाटतं की महानगरपालिकेची वाट बघता निवडणूकची आणि तेव्हा उद्घाटन करतील. गेल्या 2 दिवसाआधी काजूपाडामध्ये एक शाळेमध्ये, महानगरपालिकेची शाळा आहे, त्या शाळेचे अधिकारी लोक मध्ये कोण असतील मला माहित नाही,
त्या शाळेच्या कॅम्पसमध्ये अनधिकृत पार्किंग, पैसे घेऊन अनधिकृत पार्किंगची व्यवस्था महानगरपालिकेच्या जागेवर करून देण्यात आली होती। 2 दिवसा अगोदर एक कार चालकानी काय माहीत काय तिथं झालं, त्याचा ब्रेक फेल झाला, काय झालं अजूनपर्यंत माहीत पडलेलं नाही, पण त्यात एक महिलेचा मृत्यू झाला। त्या ड्रायव्हरवर FIR घेण्यात आली, परंतु माझं म्हणणं हेच आहे की ड्रायव्हरपेक्षा ते जे शाळेचे अधिकारी आहेत, ज्यांनी त्यांना शाळेमध्ये गाडी पार्किंग करायची व्यवस्था करून दिली, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि महानगरपालिकेला त्याचे मुलं आहेत, त्यांची आई गेली आहे, एक सासूची सून गेली आहे, नवऱ्याची बायको गेली आहे, परंतु बघणार कोण त्यांना? त्यांना माहिती आहे 2 दिवस सगळे बोंबलतील आणि सगळे विसरून जातील। हीच परिस्थिती चांदिवली विधानसभेमध्ये आहे, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांनाही न्याय देण्यासाठी आम्ही ठामपणे उभे राहूत, आम्ही लढाई लढणार आहोत। परंतु हे फक्त आंदोलनच करत राहायचे का आम्ही? म्हणजे काय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनानी फक्त आंदोलनच करत राहायचे? मराठी माणसांचा प्रश्न असेल, मराठी भाषेचा प्रश्न असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांचे कार्यकर्ता ठामपणे उभे राहतात, सन्माननीय राजसाहेब ठाकरे ठाम भूमिका घेतात। कुठं हिंदूचा प्रश्न असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते ठामपणे उभे राहतात। लोक सांगतात की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे भूमिका बदलतात, एक खोटा नॅरेटिव्ह हे पसरवण्याचा प्रयत्न करत असतात। आणि कुठेतरी मोठी ताकद आहे, मोठी एजन्सी आहे, पत्रकार त्यांचे आहेत म्हणून कुठेतरी ते सक्सेस पण होतात। परंतु आता जनजागृती करायची हे आम्ही ठरवलं आहे। आम्ही हे सांगतोय, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कुठली भूमिका बदलली आम्हाला सांगा। कुठला एक मुद्दा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पकडला आणि त्याची भूमिका सोडताना बदलली? सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं की नोटबंदी ही आपल्या देशासाठी चांगली नव्हती, तर आजही सन्माननीय राजसाहेब ठाकरे सांगतात की ते निर्णय योग्य नव्हता। जर सन्माननीय राजसाहेबांनी आज सांगितलं की तो नोटबंदी हे निर्णय योग्य होता, त्याला म्हणतात भूमिका बदलायचं। सन्माननीय राजसाहेब एकच सांगतात, जिथं जनतेला त्रास असेल तिथं ठामपणे उभे राहा। आणि आज त्यांचा कार्यकर्ता इथं बसलेला आहे। आज मी एवढंच सांगतोय, हा साकीनाका मेट्रोचा स्टेशनचा खालचा परिसर किती मोठा आहे तुम्ही बघा फक्त। अर्ध्यामध्ये कचरा पडलेला आहे, अर्ध्यामध्ये त्यांच्या JCB पडला आहे, फुटपाथ बंद आहे, किती रस्ता आहे गाड्यांना ये जा करण्यासाठी, पूर्णपणे ट्रॅफिक होते इथे, परंतु कोणच इथे जबाबदार नाही आहे। कारण सगळ्यांना माहिती आहे की जनता फक्त 6 महिने जागरूक कसं करायचं, हे झोपलेली जनतेला 6 महिने कसे उठवायचे यांना माहिती आहे, बरोबर माहिती आहे। आणि आपण 4.5 वर्ष आपणही त्रास सहन करतो ना, मग काय मोफत कुकर द्या, छत्री द्या, साडी द्या आणि जनता आपली, त्यांना माहिती आहे। म्हणून आज ही परिस्थिती आहे, भोगवायचं आपल्यालाच आहे। परंतु मी आजही सांगतोय या चांदिवलीच्या जनतेला, तुम्हाला जिथं त्रास असेल, तुम्हाला जिथं प्रॉब्लेम असेल, तुमचा कोणी ऐकत नसेल, तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता असेल, आपण फक्त त्यांचा संपर्क करा, तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं काम आणि तुमचा जे प्रॉब्लेम असेल ते सोल्युशन त्याचं कसं घेऊन यायचं त्याची पूर्णपणे जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याची असेल। आणि आम्ही ठरवलं आहे की जेपर्यंत हा नाला परत साफ करायचं चालू होणार नाही, हा कचरा उचलणार नाही, तेपर्यंत आम्ही इकडनं हटणार नाही। जे व्हायचं ते होऊ द्या, बघू काय होतंय ते।
जनतेलाही समजलं पाहिजे की आपण या साकीनाका मेट्रो स्टेशन आहे तिकडनं खाली उतरतो आणि या घाणमधनं आपल्याला जावं लागतो. कोण बिचारा तयार होऊन कुठल्या लग्नात जात असेल, कोण ऑफिसमध्ये थकून आला असेल, परंतु शेवटी त्यांनी या गटाराच्या पाणीमधनं जायचं घरी. परंतु आपण शेवटी विसरून जातो ना, एक खोटा नॅरेटिव्ह पसरवायचा आणि त्या नावावर मतदान घ्यायचे. आणि आपण पण देतो ना, मतदान करतोच, काम करणाऱ्या माणसांना आपण बघतच नाही. हे मोफत कुकर, मोफत साड्या, मोफत प्रेशर कुकर, छत्री भेटणार, परत भेटणार. आता दाबा, 4.5 वर्ष कोण विचारणार नाही तुम्हाला. परंतु गेल्या 6 महिने 8 महिने अगोदर आपल्याला परत सगळे काय भेटणार आहे. काळजी घेऊ नका. आज साकीनाका पूर्ण ट्रॅफिक जाम आपला एरिया असतो, त्याचा संपूर्ण जबाबदार हा गटर, हा जो नाला आहे त्याच्या बाजूला कचरा उचलत नाही, हा JCB आहे, त्याच्या बाजूला बस स्टॉप आहे. पण कोण बघणार आहे? काय बघायचं सांगा मला. पेनिन्सुला मधनं काजूपाड्यापर्यंत गेलो तर अर्धा तास लागतो, बरोबर आहे ना. एवढे मोठे मोठे ट्रक उभे राहतात, सरळ, कोण आडवा कोण तिडवा, ज्याचे मनात आलं तशा गाड्या लावतात. परंतु त्यांना कोण सांगणार? प्रशासन झोपलेलं आहे. ट्रॅफिकवाल्यांना किती पत्र द्या, लोकप्रतिनिधीला काय पडली नाही, कारण त्यांना माहिती आहे की हे काम केलं तर मतं भेटत नाही. मोफत छत्री द्या, मोफत प्रेशर कुकर द्या, मोफत साडी द्या, आम्हाला मतं तेव्हाच भेटणार आहे. आणि हिंदू या नावाची, एक मुसलमान नावाची भीती दाखवायची की हिंदू मुसलमान करायचं आणि मतं घ्यायचे. अभिमान आहे आम्हाला, पण आम्ही हिंदू आहोत त्याचा. आम्हाला अभिमान आहे आमच्या नेत्याचा, जो ठामपणे हिंदूची भूमिका मांडतो, तो जो ठामपणे मराठी भाषेसाठी लढतो, जो एकदम ठामपणे भूमिका मांडतो. फक्त निवडणूकसाठी आम्ही हिंदू होत नाही, फक्त निवडणूक आली की आम्ही मराठी होत नाही. आम्ही 365 दिवस श्वास चालू आहे तेपर्यंत आम्ही हिंदूच राहणार आहे. परंतु एक अशी भीती दाखवायची आणि मतं घ्यायची, आणि लोकांनी दिले पण ठीक आहे. परंतु हिंदूंना जेव्हा त्रास असेल तेव्हा कोण दिसत नाही. आता या गटाराच्या पाणीमध्ये का हिंदू आजारी पडणार नाही का? माझा हिंदू आजारी पडणार नाही का मला सांगा. हा नाला तुटलेला आहे, त्याच्यानं बाईक स्लिप झाली तर माझा हिंदू पडणार नाही का? अहो, बाकी कुणी आम्हाला दुसऱ्या धमकी देऊन ते घाबरायचं, हिंदू कुणाशी घाबरत नाही, लक्षात ठेवा. आणि आजपर्यंत घाबरला नाही हिंदू आणि पुढेही घाबरणार नाही. परंतु शेवटी मतं घ्यायचे तर काहीतरी सांगावं लागेल ना. म्हणून आज आपली परिस्थिती आहे. हे कोणा ऑपरेटर आहे तो, त्याला कशाला काय? गाड़ी कभी आएगा, गाड़ी कभी आएगा उठाने का आइडिया नहीं सर. कॉन्ट्रैक्टर अभी आएगा, बोला आ रहा है, फटाफट बोला तो फोड़ डालेगा पूरा गाड़ी बीड़ी, तेरा ध्यान रखना. दादा जरा फक्त तुमच्या इकडे घ्या थोडंसं. काय करतोय तो आता? करू द्या. आता मी खरंच साकीनाका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचा अभिनंदन करतोय. साहेब, आपण मेहनत घेतली आहे. संपर्क मी करून घेतो मागे लावून. साहेब, पण नाही झालं तर बघा, आम्ही तुमचं काय झालं तर माझ्यावर आहे का? हा, मी करतो ना. मग काय होणार? परत आम्ही उद्या वेगळ्या, आम्ही डायरेक्ट त्या नाल्यामध्ये उतरणार. नाही पूर्ण हे करून घे. पण साहेब, डंपर येणार आणि माल उतरणार, याची जबाबदारी आपली आहे. आम्ही पोलिसांचा पुढे जात नाही कधी, ठीक आहे ना. कॉन्ट्रॅक्टर येणार तेपर्यंत आम्ही इथं थांबणार आहे. आता आलेला आहे ना? नाही, हा साहेब टेम्पररी पाठवलाय. येतं, हा आम्ही घेतो. पुढच्या साईडला हे घ्या, पुढच्या साईडला घ्या. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या
छोट्याशा आंदोलनाचं यश आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरला माणसांना पाठवून साफसफाई करावी लागली. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे. हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे या नावाची ताकद आहे. ऑपरेटर आलेला आहे, रस्त्यावरचा कचरा साफ करणार आहे आणि त्यानंतर हा जो पूर्ण कचरा आहे रात्री अहोरात्री त्यांचे जे डंपर येणार. आत्ता साहेबांचं म्हणणं असं आहे की आत्ता जर डंपर लागले तर कुठं तरी ट्रॅफिक होणार म्हणून हे रात्री येणार आहेत. आम्ही साकीनाका पोलीस स्टेशनचा मान ठेवतोय, परंतु कारण ते जे डंपर आहेत त्यांना 9 वाजेनंतर एंट्री आहे म्हणून त्यांनी विनंती केली आहे, साहेबांनी विनंती केली, आम्ही त्याचा मान ठेवतोय. परंतु असं समजून घेऊ नका आम्ही इकडनं गेलो आणि महानगरपालिकेचे अधिकारी माझी लाईव्ह बघत असतील, मला माहिती आहे. उद्या जर आम्हाला ही परिस्थिती परत दिसली तर आता आम्ही इथं आंदोलन घेणार नाही. परत काहीतरी वेगळं तुम्हाला दिसेल, हे माझे शब्द आहेत. आता एक वेगळं आंदोलन करणं, कारण आम्हाला हे रोज JCB येणार साफ करणार हे नको आहे. आम्हाला परमनंट सोल्युशन पाहिजे. ह्याचा परमनंट सोल्युशन काय आहे हे आम्हाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटणार आहोत. आम्हाला ह्याच्यातनं परमनंट सोल्युशन पाहिजे, कारण रोजचा रोज इथं एक JCB उभा राहणार, हे कचऱ्याचा डोंगर राहणार. हे बिचारे दुकानदार, यांच्या दुकानमध्ये जायला जागा नाही, करोडोंची जागा घेऊन बसलेत. एवढंच सांगतो आणि थोड्या वेळ आम्ही इथं थांबतो. की पोलिसांचा मान आपल्याला ठेवायला पाहिजे. आणि खरंच जर आज हा ऑपरेटर आला असेल तर कुठल्या महानगरपालिकेच्या आदेशाने आला नाहीये. मला माहिती आहे की चिमटे साहेबांनी तिकडनं फोन केला आहे तेव्हा हे सगळे काम चालू झालेलं आहे. म्हणून मी साकीनाका पोलीस स्टेशनचा आभारी आहे की आज हा कामाची सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकताय, या पाठी या कामाची सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी मागील 4 तासांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे खुले आंदोलन सुरू होतं संबंधित क्षेत्र हे कचरामुक्त करण्यासाठी पाठी पाठी वगैरे पाठी जे आंदोलन सुरू होतं, जोपर्यंत हा कचरा आणि हे घाण स्वच्छ होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणावर हलणार नाही. पुन्हा एवढं अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांदोली विधानसभेच्या माध्यमातून घेतली गेली. आणि आता 4 तासानंतर साकीनाका पोलीस स्टेशन यांच्या प्रयत्नातून ना कुठला आमदार, ना कुठला खासदार, ना कुठला लोकप्रतिनिधी या स्वतःसाठी प्रयत्नाशिवाय साकीनाका पोलीस स्टेशनच्या प्रयत्नातून या ठिकाणी हा डंपर आलेला आहे आणि साफसफाईचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळे हे आंदोलन या ठिकाणी आवश्यक यशस्वी झालेलं आहे. आणि साकीनाका पोलीस स्टेशनच्या विनंतीवरून थोडा वेळ थांबतो ऑपरेटर येईपर्यंत. ऑपरेटर मान ठेवू आता गटर पूरा जाम सुबह होएगा ना तो वहाँ पर पानी बाहर आएगा. सूचना दिली आहे की साकीनाका पोलीस स्टेशन हे आंदोलन मागे घेण्यासाठी आणि हे काम चालू झालेलं आहे म्हणून आंदोलन मागे घेण्याची विनंती केलेली आहे. 4 तासापासून सुरू असलेलं आंदोलन
जागेच्या संदर्भात, या कचऱ्याच्या संदर्भात, या नाल्याच्या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाशी चर्चा होईल आणि त्यानंतर याचं कायमस्वरूपी सोल्युशन मिळालं पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यानंतरचं आंदोलन हे न होतं न भविष्यात असं असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या बाजूला असं रिव्हर्स घेतोय तो. नमस्कार नमस्कार भाई, नमस्कार. नमस्कार भाई, आइए. मेरे को ना भाई नमस्ते, एक कॉलर माइक चाहिए तो मैं एक न्यूज़ कर लेता था. मेरा आज सब हथियार भूल गया. मैं भूल गया, वो दूसरे काम से था तो अभी जा रहा था तो देखा. भाई मेरे को ना ये रात को अभी मैं सिर्फ पुलिस स्टेशन का मान रख रहा हूँ, ध्यान में रखना. ठीक है, का पुलिस स्टेशन का मान रख के अभी मैं बोल रहा हूँ. अगर ये नहीं उठाया ना रात भर में, अगर नहीं उठाया तो मैं तेरे को बोल रहा हूँ मैं कल क्या करूँगा मेरे को भी मालूम नहीं है. हाँ ठीक है, हेलो, ठीक है. फक्त जीसीबी हटला इकडनं, रोड किती मोठा झाला. ठीक आहे, आपण समजतो हे लेकिन आपको समझा रहा हूँ क्या हो जाता है, जवाबदारी किसका है. हम आपको बोलेंगे और वो आदेश देते हैं, इसका फर्क है. आप समझे, खासदार आमदार आदेश देते हैं. थोड़ा सा इधर आया, थोड़ा सा इधर आया भाई. मारो का फ्लैश, प्लेस मारो ना, प्लेस चालू कर दो, प्लेस चालू करो. नमस्कार, मैं
पानी पानी आप सभी का समाचार 9 न्यूज में स्वागत। हम इस वक्त मौजूद है मुंबई के साकी नाका जंक्शन पर। हम इस वक्त मौजूद है जो न्यू पेनिनसुला होटल और मेट्रो जो स्टेशन है उसके नीचे हम खड़े। यहाँ पर एक बार हमें महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से पिछले कई वर्षों से जो यहाँ की समस्या रही है गटर भरने की, उन समस्या को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से यहाँ पर एक आंदोलन लगातार जारी रहा है। पिछले 3 घंटों से लगातार बृहन मुंबई महानगर पालिका को जगाने की कोशिश महाराष्ट्र नवनिर्माण सेना की रही है। महेंद्र भानुशाली मेरे साथ इस वक्त नजर आ रहे हैं जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना के फायर ब्रांड नेता माने जाते हैं। लगातार आंदोलन के जरिए से हमेशा सुर्खियों में रहते महाराष्ट्र नवनिर्माण सेना के शेर कहना चाहूंगा मैं सीधे तौर पर। महेंद्र भाई, क्या प्रॉब्लम थी और क्या समस्या रहती, इस समस्या को लेकर पिछले 3 घंटों से आपके द्वारा यहाँ पर लगातार महानगर पालिका को जगाने का कार्य किया जा रहा था आंदोलन के जरिए से? एक दुकानदार है, उसने मुझे फोन किया कि भाई हमारे दुकान में आने को प्रॉब्लम है, बस स्टॉप पे लोगों को खड़े रहने को प्रॉब्लम है, इतना गटर का पानी भर रहा है। मेरा बोलने का मतलब ये है कि उनका कहते हैं कि पिछले 15 दिन से ये हालत है और 365 दिन रहती है ये परिस्थिति साकी नाका के नीचे। मैं सिर्फ इतना कहना चाहूँगा, खासदार हो, आमदार हो या महानगर पालिका हो, SWD हो, कोई भी हो, अगर 365 दिन एक समस्या जो होती है उसका परमानेंट सोल्यूशन क्या है? हम आंदोलन करेंगे, JCB आया, चलो अभी कचरा साफ करेंगे, लेकिन इसका परमानेंट सोल्यूशन क्या है? परमानेंट सोल्यूशन निकालना चाहिए कि ये पानी गटर का पानी नहीं आना चाहिए। जो कचरा है वो लाइन अगर छोटी है तो उसको बड़ी करो, कचरा आपका छोटा है तो उसको बड़ा करो। एक अधिकारी ने कहा कि जो पानी जाने की जगह है तो वो छोटी है, अगर आप उसको बड़ा करो, करोड़ों रुपए वापर रहे हो सीजन में, तो ये तो सामाजिक काम है। अगर आप वहाँ पे गटर देखोगे तो उसके अंदर गद्दे डालते लोग, उसके अंदर तकिए डालते, उसके अंदर सोफे डालते, सब कुछ डालते। ये कौन डाल रहा है? यहाँ से आपने शुरुआत करनी थी। और जहाँ तक हमारे नालों के आजू बाजू में जो गाने वाले लोग हैं, पहला उनको नोटिस दो कि भाई इसके बाद अगर आप लोगों ने डाला तो हमें आपके ऊपर कार्रवाई करनी पड़ेगी। लेकिन कोई दम देने को तैयार नहीं, क्योंकि सबके मीटर चालू है। अगर उन्होंने गद्दे और तकिए डालना बंद किया और जो कॉन्ट्रैक्टर है, चलो अब वो डाल ही रहे तो उनका कॉन्ट्रैक्ट भी बड़ा है, तो बड़े बड़े ज़्यादा पैसे मिलते हैं क्योंकि वो लिखते हैं कि इसमें सोफा निकलता है, ये निकलता है, वो निकलता है, तो उनको टेंडर भी बड़ा मिलता है। तो आपकी जवाबदारी होती है कि इसको पूरी तरह से साफ करें, लेकिन कोई साफ नहीं करता। सिर्फ उनको जब बिल पास करना होता है तो JCB आता है, डंपर आता है, वो अधिकारी आता है, चला देता है, हाथ हिलाता है, जैसा चांदीवाली में एक सिस्टम होता है, तो अधिकारी भी सीख गए कि ऐसा हाथ हिलाओ, 2 फोटो निकाल लो और बिल पास करो, सिर्फ यही काम करो। आज मुझे पीछे दुकान वालों ने कहा कि साहब हमारा नाम नहीं मत देना, अगर हम हमारा नाम देंगे तो कहीं ना कहीं महानगर पालिका या लोक प्रतिनिधि हम लोग को बढ़ा देंगे कि अगर ज़्यादा कंप्लेंट करोगे तो फिर आप भी आदमी करोगे। वो डर क्यों दिखा? डर कॉन्ट्रैक्टर को होना चाहिए कि अगर मैं काम नहीं करूँगा तो मुझे पेनल्टी लगेगी, मेरा बिल पास नहीं होगा। लेकिन ये कुछ यहाँ पर चर्चा नहीं है, सब मिली भगत है। इसके लिए आज कोई ऑप्शन नहीं था मेरे पास में, तो मैंने सोचा कि कुर्सी डाल के यहीं बैठ जाता। जब तक ये कचरा उठाने की तैयारी नहीं होगी तब तक यहाँ से हटाएंगे। फिर अगर 2 घंटे हो, 3 घंटे हो, 10 घंटे हो या 12 घंटे हो या 2 दिन हो, यहाँ से हटना नहीं है, यहीं बैठे रहना है। तो सोच के पूरी हमारी टीम सब शाखा से, विभाग से, दूसरे विभाग से हम सब यहाँ पर हम लोग कुर्सी डाल सकते हैं। और आखिर साकी नाका पुलिस स्टेशन का भी धन्यवाद करना चाहूँगा। उन्होंने वार्ड ऑफिसर से बात की, चिंते सर ने, कप्तानी साहब से बात किया और अर्जेंट में उस कॉन्ट्रैक्ट ने पहले तो मना कर दिया, जिसमें बहुत लंबा हो मैं नहीं आऊँगा, लेकिन मैंने बोला आना पड़ेगा, तो हम यहाँ से उठेंगे। और आप देख सकते हो JCB आया, आप दिखाना चाहूँगा, पूरा कचरा यहाँ से साफ हो गया। आप देख सकते हो पूरा कचरा यहाँ से साफ हो गया। आंदोलन के बाद भी और जो हमें दिखा वो यहाँ के स्थानिक लोक प्रतिनिधि को क्यों नहीं दिख रहे? अभी एक आपकी बात कही है कि यहाँ पर लोग तकिए डालते हैं, सोफा डालते हैं, फर्नीचर का आइटम डालते हैं, तो कहीं ना कहीं पालिका की ओर से जागरूकता भी कमी है, लोगों के ऊपर जागरूकता पालिका की जिम्मेदारी बनती है कि जो नालों से सटे हुए इलाके वहाँ पर जागरूकता की जाए। क्या जागरूकता की महानगर पालिका पेट्रोल वाला के बैनर भी लगा दी, लेकिन जागरूकता के साथ में उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। आप समझो मेरी बात, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। वो क्या करते हैं,
सोफा डाल देंगे। अब ये कौन सी कंपनी का सोफा है वो तो मालूम पड़ेगा नहीं। या आपको अगर सेफ्टी करनी है तो वो नाले के लपके देखो, जो नाला है वहाँ पर एक 6 फुट की दीवार बना दीजिए ऊपर, तो कहाँ से डालेंगे वो लोग कि 6 फुट के ऊपर भी इतना बड़ा सोफा तो डालेंगे नहीं। अगर उसके बाद भी आ रहा है तो कड़क कार्रवाई, तो सब अवैध कंपनी है, कोई लीगल नहीं है। लेकिन क्या होता है, अधिकारियों की साठगांठ है उन लोगों के साथ में, इसकी वजह से वो लोग डालते हैं, उन्हें पता है डालेंगे तो होगा क्या, अधिकारी 500 लेगा वो 700 लेगा और क्या होने वाला है। इस वजह से उनकी हिम्मत बढ़ती है और वो लोग उसके अंदर टक्कर डालते हैं। लेकिन मेरा कहना ये है कि उनको रोकना महानगर पालिका का काम है, ये नाले को साफ रखना महानगर पालिका का काम है। सिर्फ बिल निकालने के लिए ही अधिकारी खड़ा रहेगा और वीडियो बना के बिल कॉन्ट्रेक्टर में पास करवा लेगा, तो ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांदीवाली विधानसभा में चलने देगा कि यहाँ पर परमानेंट सॉल्यूशन नहीं होगा। मैं कुछ मिलने वाला हूँ अधिकारियों से, इसके परमानेंट सॉल्यूशन कीजिए। मैं कोई दिखावा नहीं करूँगा कि रात को 3 बजे 4 बजे मैं दिखूँगा नहीं आपको, मैं दिन में दिखूँगा, अधिकारियों के साथ दिखूँगा। अपने कहाँ से बाहर से आऊँगा और यहाँ पे खड़ा रह जाऊँगा और लाइव मतलब काम होना चाहिए। सवाल का मेट्रो के नीचे का नहीं है। पूरी चांदीवाली विधानसभा में ऐसी दर्जनों समस्याएं हैं जो लोग मूलभूत सुविधाओं से आज भी वंचित है। कचरे की समस्या हो, मैंने आपको भी देखा है, लाइव करके हर जगह उन समस्याओं से निपटने के लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पास क्या विकल्प है? देखिए, महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पास में इस वक्त विकल्प आंदोलन ही है, हमारे पास और कोई विकल्प नहीं है। सत्ता पे बैठे हुए लोगों को पड़ी नहीं है जनता की। इलेक्शन के 6 महीने आगे छतरी सारी प्रेशर कुकर फ्री दो, उनके माइंड डाइवर्ट कर दो। इलेक्शन आएगा तो हिंदू मुसलमान बटोगे तो कटोगे डराओगे, लेकिन हिंदुओं के लिए क्या हो रहा है? ये गटर के पानी से हिंदू मेरा बीमार नहीं होगा। ये गटर के जो बच्चे लोग यहाँ से आते जाते हैं उनको मच्छर काटेंगे, कुछ बीमारी होगी, मेरे हिंदू लोग बीमार नहीं पड़ेंगे क्या? अरे हिंदुओं को डर इससे, ये गंदगी से डर है, बाकी हिंदुओं को डराने का माइकल कोई पैदा नहीं हुआ है। ये हिंदुस्तान है, लेकिन डराओ और वोट लो। छतरी दो, प्रेशर कुकर दो, साड़ी दो, उनको वोट ले लो। फिर उनको मालूम है 4.5 साल हमें कुछ नहीं करना है, सिर्फ जाके दिखाना है कि ये रोड का काम चालू किया, ये रोड का काम चालू किया। अरे रोड के काम पूरे मुंबई में चालू है। एक चेयर निकलेगी जहाँ पर डांबर के रोड है, वहाँ पर आपको सीसी रोड बनाना ही है। उसके लिए कोई पत्र देना नहीं है, उसके लिए कोई मेहनत नहीं है, सिर्फ बोलना है। महानगर पालिका के अधिकारियों को मालूम है ये सीसी रोड बनाना है, सिर्फ सेंट्रल एजेंसी को पत्र जाता है और काम चालू हो जाता है। 250 हॉस्पिटल का बेड बन रहा है, आप यहाँ पर बीमार पड़ो और वहाँ एडमिट हो जाओ। देखो हॉस्पिटल तो वो भी चलनी चाहिए ना। तो ये पूरी प्लानिंग के साथ में काम चालू है। ये सब जगह पर यही परिस्थिति है। आप देख सकते हैं कि कचरा पेटियाँ भरी पड़ी होती है, गटर भरे पड़े होते हैं, लेकिन बोलने वाला कोई नहीं। बोलोगे तो देखेंगे। अब तो जैसे मैं दुकानदार का नाम नहीं बता रहा, उसने कहा कि मैंने एक बार महानगर पालिका के अधिकारी के साथ में खड़ा होकर बात कर दी। लोक प्रतिनिधियों को बोला कि मैंने आपको वोट दिया है, तो उसने डायरेक्ट बीएमसी का एक अधिकारी को यहाँ पर भेज दिया। ये डर का माहौल चल रहा है। आप किसको डरा रहे हो? सब हिंदू है, आप उनको हिंदुओं को डरा रहे हो। हिंदुओं ने वोट दिया, वो बोल रहे हम मेरे पूरे घर ने वोट दिया है। लेकिन आज उसकी परिस्थिति ऐसी है कि यहाँ से उसको दुकान में जाने के लिए मेरा फोटो आएगा क्या? जितना होगा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अब 4.5 साल आंदोलन जहाँ दिखेगा। मेरी चांदीवाली की जनता को प्रॉब्लम है, वहाँ महाराष्ट्र नवनिर्माण सेना खड़ी थी। जहाँ मेरे हिंदुओं को प्रॉब्लम होगा, जहाँ मेरे मराठी आदमी को प्रॉब्लम होगा, वहाँ महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपनी पूरी ताकत के साथ महाराष्ट्र यहाँ पर विजय तो वहाँ पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना इसी तरह से आंदोलन हाथ में भाई धन्यवाद बोला। अच्छा धन्यवाद। समस्याओं को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना की राजेश सिंह के साथ मैं मुरारी पांडे, मुंबई चांदीवाली साकी नाका से।